नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मी गणेश मैस्माळे, अध्यक्ष मराठवाडा लॉटरी विक्रेता असोसिएशन। आजची ही पत्रकार परिषद एक खूप मोठ्या लॉटरी घोटाळ्या संदर्भात असून आज राज्यामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळा हे जे माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जे निघालं आहे बाहेर, त्यामध्ये एका कंपनी सगळ्यात नंबर 1ला आहे। तिचं नाव आहे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड। ही काही हॉटेल वगैरे काही बिझनेस करत नाही, ही गेमिंग कंपनी आहे आणि ही लॉटरी विकती। ही आज काही नवीन नाही आहे, हे राज्यामध्ये 2007 पासून हे लॉटरी बिझनेस करतात आणि ह्या कंपनीचा मालक सेंटिगो मार्टिन हा राहणार मूळचा म्यानमारचा आहे आणि आपल्या देशामध्ये यांनी हे सगळे बेकायदेशीर लॉटरीचा व्यवसायामध्ये यांनी खूप मोठी संपत्ती कमवली व किती रोखे दिले हे जगजाहीर आहे। आपला म्हणायचा उद्देश फक्त संघटनेचा हाच आहे का आजही ही फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस लिमिटेड हे आज ही कंपनीचं नाव आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वित्त व लेखा विभागामध्ये नोंदणीकृत आहे आणि हे कंपनी आज फ्युचर गेमिंग सोल्युशन हॉटेल मॅनेजमेंट नावाने आणि यांची दुसरी कंपनी आहे मल्टीस्टार डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड। हे दोन कंपन्या आपल्या राज्यामध्ये पंजाब, मिझोराम, नागालँड अशा बाहेरील राज्यातील परराज्यातील डियर नावाच्या लॉटऱ्या विक्री करतात। डियर लॉटरी, सगळ्या डियर लॉटरी आहे या, काही 20ला आहे, 50ला आहे आणि सगळ्यात जास्त यांची चालते लॉटरी आज मुंबईमध्ये पूर्ण राज्यामध्ये 6 रुपयाला 1 कोटी। दिवसातून 3 ड्रॉ काढले जातात आणि प्रत्येक दिवसाला 3 करोडपती तयार होतात। मला तर कोणी आपल्या राज्यामध्ये कोणी करोडपती झाल्याचं दिसत नाही। रोजचे 3 करोडपती करतात अशी कंपनी म्हणते। दुसरी गोष्ट, हे जे पेपर लॉटरी तिकीट आहे ते डियर असो या कोणत्याही राज्याचं तिकीट असो, हे शासकीय RBI मान्यता प्राप्त प्रिंटिंग प्रेसमध्ये हे डियर लॉटरीचे तिकीट छापले गेले पाहिजे असा केंद्र शासनाचा लॉटरी अधिनियमामध्ये नियम आहे। आणि आज दिवसभरामध्ये जितक्याही सोडती होतात, दुसऱ्या दिवशी 2 राज्यस्तरीय आणि 1 नॅशनल लेवलच्या न्यूजपेपरमध्ये ह्या जे तिकीट विक्री होतात यांचे निकाल वृत्तपत्रामध्ये छापून आले पाहिजे असा केंद्र शासनाचा नियम आहे। आणि ह्या कोणत्याही नियमाचं पालन संबंधित फ्युचर गेमिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्यानंतर ही जी आहे दुसरी कंपनी मल्टीस्टार, हे जे डियर लॉटरी विकतात आपल्या राज्यामध्ये, याचे कोणते सोडतीचा निकालही देत नाही। आणि दुसरी गोष्ट, हे जे तिकीट दिसत आहे तुम्हाला डियरचे, हे कोणत्याही गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसमध्ये छापले जात नाही, हे स्वतः यांच्या घरी छापतात। किती छापतात, काय छापतात कोणालाच माहीत नाही, हे पूर्णपणे बोगस आहे आणि यांच्यावरती शासनाने कारवाई केली पाहिजे। पण सर, बऱ्याच वर्षापासून चालू आहे लॉटरी, याच्यावर कोणी त्यांचा आवाज नाही उठतो। बऱ्याच दिवसापासून स्टार्ट आहे। तर तुम्ही ज्या तिकीटं बघताय ते महाराष्ट्र शासनाचे आहे। महाराष्ट्र शासनाचे तिकीटं हे आपल्या राज्यामध्ये छापले जातात आणि पूर्ण अधिकृत आहे। या बाहेरील राज्याचे यांच्या स्वतःच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापतात। यांनी शासनाचा किती महसूल बुडवलेला या आणि हा सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही आता घेतला आहे। सगळ्यात अगोदर ह्या कंपनींनी हे जो सेंटिगो मार्टिन जो आहे यांनी सगळ्यात अगोदर आपल्या राज्यामध्ये 2007ला मंगलमूर्ती मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती आणि त्या कंपनीकडे आपल्या शासनाचा 308 कोटी 94 लाख रुपये एवढा महसूल ह्या कंपनीकडे मंगलमूर्ती मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडकडे बाकी आपल्या शासनाचा। हे माहितीच्या अधिकारामध्ये मी हे मंगलमूर्ती मार्केटिंग बघा, इथं नोटीस बघा, 183 कोटी ऑर्डर पास वसूल करावा म्हणून, इथं 1515 कोटी 90 लाख, इथं परत 181 कोटी 71 लाख, म्हणजे 308 कोटी रुपये मंगलमूर्ती मार्केटिंग म्हणजे सेंटिगो मार्टिनकडे बाकी आहे आपल्या शासनाचे 2007 ते 11-12 पर्यंत। आणि आज रोजी ह्या सेंटिगो मार्टिनची फ्युचर गेमिंग कंपनी आज व्यवसाय करते आणि डुप्लिकेट लॉटऱ्या या डियर नावाने आपल्या राज्यामध्ये विक्री करताय। यांच्याकडून 308 कोटी रुपये कधी वसूल करायचं शासन? आणि विशेष म्हणजे ह्या कंपनीचा ॲड्रेस GT हॉस्पिटल, LT कॉम्प्लेक्स, अशोका शॉपिंग सेंटर हाच आहे। आणि ज्या कंपनीकडे 308 कोटी रुपये आपल्या शासनाचे बाकी आहे त्यांचा ॲड्रेस काय आहे?
सेकंड फ्लोअर अशोका शॉपिंग सेंटर, GT हॉस्पिटल, LT रोड, म्हणजे दोन्ही कंपन्यांचा ॲड्रेस एकच. मंगलमूर्ती जे तुम्ही जे सांगितलं तर ती आता म्हणजे बंद केली का ती त्यांनी? कंपनी बंद झाली. आपलं गव्हर्नमेंटही महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य लॉटरीचे अधिकारी सांगतात वित्त विभागाचे, या कंपन्या बंद पडल्या, यांचे ॲड्रेस उपलब्ध नाही, हे मिळून येत नाही, यांचे मालक सापडत नाही, यांचं कोणीच सापडत नाही. म्हणजे याच्यात काही अधिकारीचे मेल बघत आहे? नक्कीच आहे. अधिकारी मिळून मिसळूनच करताय. अरे तो एवढ्या मोठ्या केंद्रामध्ये सगळ्यांना मॅनेज करतोय, तुम्ही सगळे बघताय, सगळी जनता बघतीये. हे छोटे मोठे अधिकारी मॅनेज करायला काय? यांची तर CBI चौकशीच्या आदेश झालेले आहे, सगळं काही झालेलं आहे, पुढं काही होत नाही. या सेंटिगो मार्टिनकडे भरपूर पैसा आहे, ते तुम्हालाही माहिती आहे, आणि साऱ्याला दाबवण्याचं काम हे करतोय. आणि आज पूर्ण राज्यामध्ये आपले डुप्लिकेट लॉटरी विक्री करतोय DR नावाच्या. तुम्ही बोलताना म्हणाले की हे तिकीट त्या राज्यात विकले जात नाही विशेष, आणि विशेष करून ज्या राज्याची लॉटरी आहे तिथं एक तिकीट, मिझोराम, सिक्कीम, नागालँडमध्ये जे तिकीट आहे नाहीये तिथं विक्रीच होत नाहीये तिकीट. त्यांचे फक्त हक्क विकत घेतले, सगळा कारभार इथंच चालू आहे राज्यामध्ये. नाही, आता मग तुम्ही शासन स्तरावर काय मागणी केली? शासन स्तरावरती मी म्हणलो ना, यांच्यावरती ह्या DR लॉटरीवरती कारवाई करावी असं लेखी तक्रार मी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभाग, महाराष्ट्र राज्य लॉटरी संचालनालय, मंत्रालय मुंबई यांना लेखी तक्रार दिली. त्यांनी काय उत्तर दिलं मला? आम्ही या तिन्ही कंपन्यांना सांगितलं, तुम्ही वर्तमानपत्रात तुमच्या ज्या लॉटरीचे सोडती होतात त्याचा निकाल आता एक निकाल येतो ते तुम्ही प्रसिद्ध करा. अहो, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा तर त्यांना पत्र पाठवले का तुम्ही कोणत्याच्या छापतात म्हणून तुम्ही बघू शकता ना. आज तुम्ही मार्केटमध्ये वर्तमानपत्रामध्ये बघा, कुठं दिसतं तुम्हाला यांच्या फ्युचर गेमिंगच्या DR लॉटरीच्या निकाल येतात, कुठं सोडत येतात पेपरमध्ये छापून? येतच नाही. शासनाने काही कारवाई केली नाही तर युट्यूब नाही, शासनाचा नियम काय सांगितलं? वर्तमान नोंदणीकृत राष्ट्रीय, एक राज्यस्तरीय, 2 राज्यस्तरीय आणि 1 नॅशनल लेवलच्या न्यूज पेपरमध्ये ते निकाल छापून आले पाहिजे. युट्यूबवरती तर बोगस लॉटरी ऍड येतात त्याच्यामध्ये. बरोबर. तुमची पुढची भूमिका काय असेल? या कंपन्या विरोधात जोपर्यंत या मंगलमूर्ती मार्केटिंगचे, जो सेंटिगो मार्केटिंग यांची कंपनी आहे, त्याच्याकडे जे 308,94,00,000 रुपये बाकी आहे महाराष्ट्र शासनाचे, ते या फ्युचर गेमिंग कंपनी आणि ही मंगलमूर्ती मार्केटिंग कंपनी एकच आहे. जोपर्यंत 308 कोटी रुपये या फ्युचर गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि मल्टीस्टार गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून वसूल होत नाही, तोपर्यंत ह्या DR लॉटरी ह्या तर बोगसच आहे सर्व. ह्या विक्री राज्यामध्ये बंद करावी लॉटरी आयुक्तांनी, आणि यांच्याकडून 308 कोटी रुपये वसूल करण्याचे पूर्ण प्रयत्न करावे. साहेब एक असा प्रश्न होता, तुम्ही मराठवाड्याचे अध्यक्ष आहे, या लॉटरीवाल्यांनी फ्रँचायझी दिलेली आहे ठिकठिकाणी, तुमचीच लॉटरी व्यावसायिक विकतात ते लॉटरी, मग त्यांना त्रास होणार नाही का तुमच्या अशा भूमिकेबद्दल? आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही लॉटरी विक्रीच्या विरोधात नाही. ही संघटना लॉटरी विक्रेत्यांची आहे. बोगस लॉटरी विक्री होऊ नये, शासनाचा महसूल बुडू नये. राज्य लॉटरीची स्थापना कशासाठी झाली, कधी झाली? महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना याच्यासाठीच झाली होती का राज्यामध्ये बेकायदेशीर जुगार, मटका यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र राज्य लॉटरीची 1969 साली स्थापना झाली होती. का जुगार, मटका यासारख्या धंद्यांना आळा बसावा व ह्या लॉटरीतून शासनाला महसूल मिळावा, ह्यासाठी याची स्थापना झाली होती. या असे बोगस तिकीट DR लॉटरीचे छापून असं याने महसूल वाढणार नाहीये. 308 कोटी रुपये तर या DR वाल्यांनी बुडवलेच, सेंटिगो मार्टिननी, आणि आजही बुडून दुसऱ्या नावाने कंपनी चालू करून आजही हे बोगस तिकीट विकतोय DRची. हे DRचे तिकीट प्रिंटिंग प्रेसमध्ये, शासकीय प्रिंटिंग प्रेसमध्ये छापली जावे असा शासनाचा नियम आहे, तो बी सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. हे कुठं ते घरी त्यांच्या घरी छापतात का, कुठं प्रेसमध्ये, लोकल प्रेसमध्ये छापतात? याची काय वैधता आहे? किती छापले जातात हे DR लॉटरी? ही पूर्ण बोगस आहे. जनतेने ही तिकीटं घेऊ नये आणि शासनाने या तिकीटावर बंदी घालावी ताबडतोब, जोपर्यंत आपला महसूल, आणि याची उच्चस्तरीय विशेष एकदम उच्च लेवल अधिकाऱ्यांकडून या सगळ्या विभागाची चौकशी करण्यात यावी, आणि याच्यात लॉटरी विभागाचे अधिकारी गुंतलेले त्यांचीही चौकशी व्हायला हवी.